नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान टॉपिकवरती तांत्रिक विषयावरील महत्त्वाचे 50 प्रश्न अभ्यासणार आहोत. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे महत्त्वाचे व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. चला तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, रुचिकलिका. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, कार्बन डायऑक्साईड वायू. अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 3. अन्नाचे पचन करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात असतात? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, उदरपोकळी. अन्नाचे पचन करणारे अवयव शरीराच्या उदरपोकळी भागात असतात. प्रश्न क्रमांक 4. रक्तातील तांबड्या पेशींचा ऱ्हास होतो हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मलेरिया. रक्तातील तांबड्या पेशींचा ऱ्हास होतो हे मलेरिया रोगाचे लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 5. उलट्या व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कॉलरा. उलट्या व जुलाब ही कॉलरा या रोगाची लक्षणे आहेत. मित्रांनो, एक सांगायचं राहूनच गेलं. आपल्याला 50 पैकी किती प्रश्नांची उत्तरे देता आलीत ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा बरं. प्रश्न क्रमांक 6. BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्षय. BCG ही रोग प्रतिबंधक लस क्षय या रोगावर वापरतात. प्रश्न क्रमांक 7. सल्फ्युरिक ॲसिड आणि जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हायड्रोजन. सल्फ्युरिक ॲसिड आणि जस्त यांच्या क्रियेने हायड्रोजन हा वायू तयार होतो. प्रश्न क्रमांक 8. मानवी मेंदूचे वजन सर्वसाधारणपणे किती ग्रॅम असते? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1400 ग्रॅम. मानवी मेंदूचे वजन सर्वसाधारणपणे 1400 ग्रॅम इतके असते. प्रश्न क्रमांक 9. बेनेडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॉपर सल्फेट. बेनेडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी कॉपर सल्फेटचा उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 10. नेत्रपटलास कोणत्या विकारामुळे अपारदर्शकता येते? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोतीबिंदू. नेत्रपटलास मोतीबिंदू या विकारामुळे अपारदर्शकता येते. मित्रांनो, या व्हिडिओमधील 50ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, म्हणून व्हिडिओ एकदाच बघितल्याने ते पाठ होणार नाहीत. यासाठी आपल्याला हा व्हिडिओ 3-4 वेळा बघावा लागेल. त्यानंतरच हे प्रश्न पाठ होतील आणि आपल्या लक्षात राहतील. प्रश्न क्रमांक 11. वर्गीकरणाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्ल लिनियस. वर्गीकरणाचे जनक खालीलपैकी कार्ल लिनियस यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12. कॉपर सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोरचूद. कॉपर सल्फेटला खालीलपैकी मोरचूद या नावाने देखील ओळखतात. प्रश्न क्रमांक 13. केमोथेरपी उपचार पद्धती कोणत्या आजारावर उपयोगी पडते?
आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्करोग. केमोथेरपी उपचार पद्धती कर्करोग या आजारावर उपयोगी पडते. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॉक्साईट. बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या द्रव्यामुळे झाडांची पाने हिरवीगार दिसतात? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए क्लोरोफिल. क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडांची पाने हिरवीगार दिसतात. प्रश्न क्रमांक 16. भारताने विकसित केलेली टॅमीफ्ल्यू ही कोणत्या रोगावरील लस आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बर्ड फ्ल्यू. भारताने विकसित केलेली टॅमीफ्ल्यू ही लस बर्ड फ्ल्यू या रोगावरील आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता रोग पाण्यामुळे होत नाही? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिवताप. हिवताप हा रोग पाण्यामुळे होत नाही. तर हिवताप हा रोग कशामुळे होतो कृपया कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 18. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लहान मेंदू. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदूकडून केले जाते. प्रश्न क्रमांक 19. दुधातील शर्करेचे नाव काय आहे? अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी लॅक्टोज. दुधातील शर्करेचे नाव लॅक्टोज आहे. प्रश्न क्रमांक 20. भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर करतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी नायट्रस ऑक्साईड. भूल देण्यासाठी यापैकी नायट्रस ऑक्साईडचा वापर करतात. मित्रांनो, आमच्या चॅनलवरती नियमितपणे सामान्य ज्ञान विषयक व्हिडिओ अपलोड केले जातात. म्हणून विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. तसेच या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपला पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ई जीवनसत्व. मित्रांनो, ई जीवनसत्वाअभावी वांझपणा येतो. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चेन्नई. खालीलपैकी चेन्नई या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे. प्रश्न क्रमांक 23. प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गरोदर महिला. प्रधानमंत्री मातृवंदना योजना गरोदर महिलांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 24. आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 5 लाख. आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला 5 लाख रुपयापर्यंत लाभ मिळतो. प्रश्न क्रमांक 25. बेडूक हा कोणत्या प्राणी वर्गामध्ये मोडतो? अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो. बेडूक हा कोणत्या प्राणी वर्गामध्ये मोडतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उभयचर. बेडूक हा उभयचर प्राणी वर्गामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 26. पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी जलविद्युत. पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत हे जलविद्युत आहे. प्रश्न क्रमांक 27. जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतात कोणत्या शहरात आहे? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो.
आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतात नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा 1 ची सुरुवात भारतात कधी करण्यात आली? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, 1992. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम टप्पा 1 ची सुरुवात 1992 या वर्षी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 29. इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, 1976. इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम 1976 या वर्षी आढळून आले. प्रश्न क्रमांक 30. नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, 1998. नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 1998 या वर्षी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 31. सिकल सेल आजार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, लाल रक्तपेशी. सिकल सेल आजार खालीलपैकी लाल रक्तपेशींशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 32. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, 2005. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात 2005 या वर्षी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 33. माणसाच्या शरीरात किती गुणसूत्रे असतात? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. माणसाच्या शरीरात किती गुणसूत्रे असतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 46. माणसाच्या शरीरात 46 गुणसूत्रे असतात. प्रश्न क्रमांक 33. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या. भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षीपासून राबविला जात आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1955. भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम 1955 या वर्षापासून राबविला जात आहे. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. जगातून कोणत्या रोगाचे 100% निर्मूलन झाले आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, देवी. जगातून देवी या रोगाचे 100% निर्मूलन झाले आहे. प्रश्न क्रमांक 36. टायफॉईडचे रोगजंतू कोणत्या आकाराचे असतात? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. टायफॉईडचे रोगजंतू कोणत्या आकाराचे असतात? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, दंडाकृती. टायफॉईडचे रोगजंतू दंडाकृती या आकाराचे असतात. प्रश्न क्रमांक 37. रेबीज हा आजार कोणता प्राणी चावल्यामुळे होतो? या प्रश्नाचे उत्तर तर सर्वांना यायलाच हवे. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुत्रा. रेबीज हा आजार कुत्रा चावल्यामुळे होतो. प्रश्न क्रमांक 38. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 कोठे स्थापन झाले? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोलकाता. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 कोलकाता येथे स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 39. भारतातील पहिली सागरी रुग्णवाहिका कोणत्या राज्यात सुरू झाली? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ. भारतातील पहिली सागरी रुग्णवाहिका केरळ या राज्यात सुरू झाली. प्रश्न क्रमांक 40. उघड्यावरील शौचापासून मुक्त होणारे देशातील पहिले राज्य कोणते? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिक्कीम. उघड्यावरील शौचापासून मुक्त होणारे देशातील पहिले राज्य सिक्कीम हे आहे.
मित्रांनो, अजूनपर्यंत आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. आपला अपेक्षाभंग होणार नाही याची खात्री बाळगा. तसेच एक लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर आपला पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण मूल्य संस्थेचे मुख्यालय आहे? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हैदराबाद. राष्ट्रीय पोषण मूल्य संस्थेचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणती ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करते? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पीयूषिका. पीयूषिका ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करते. प्रश्न क्रमांक 43. कन्या भ्रूण हत्या रोखण्याकरिता भाड्याने डिटेक्टिव्ह एजन्सी नेमणारे पहिले राज्य कोणते? प्रश्न इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंजाब. कन्या भ्रूण हत्या रोखण्याकरिता भाड्याने डिटेक्टिव्ह एजन्सी नेमणारे पहिले राज्य पंजाब आहे. प्रश्न क्रमांक 44. ई सिगरेटवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंजाब. ई सिगरेटवर बंदी घालणारे पहिले राज्य पंजाब आहे. प्रश्न क्रमांक 45. PM किसान योजनेची सुरुवात कोणत्या राज्यातून झाली? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, झारखंड. PM किसान योजनेची सुरुवात झारखंड राज्यातून झाली. प्रश्न क्रमांक 46. कुणाची पुण्यतिथी कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरी करतात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, महात्मा गांधी. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरी करतात. प्रश्न क्रमांक 47. कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतातील कोणत्या राज्यात आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिहार. कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतातील बिहार राज्यात आहेत. प्रश्न क्रमांक 48. प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. एड्स रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिसऱ्या. एड्स रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 49. विक्षेपण हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, कर्करोग. विक्षेपण हे खालीलपैकी कर्करोगाचे लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 50 आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. मानवी रक्तातील हिमोग्लोबिन निर्मितीसाठी कोणते मूलद्रव्य आवश्यक असते? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, लोह. मानवी रक्तातील हिमोग्लोबिन निर्मितीसाठी लोह मूलद्रव्य आवश्यक असते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर एक लाईक करून आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपला शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.